गेले 4-5 दिवस मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये प्रचंड अशा पद्धतीचा पाऊस आणि धरण क्षेत्राच्या बाहेरसुद्धा याचा परिणाम म्हणून एकंदरीत पाण्याची पातळी ही सगळ्या ठिकाणी वाढते. आजसुद्धा काही भागामध्ये या कुरुंदवाड आणि परिसरातल्या काही भागामध्ये पाणी आज वाढलं आहे आणि त्यामुळं अनेक काही लोकांचं स्थलांतरित आपण केलं आहे. ज्यांची स्थलांतर केलं आहे त्यांना नाश्त्याची जेवणाची त्यांची सर्व व्यवस्था ही करायला प्रशासनाला सांगितलेली आहे. त्याप्रमाणे त्यांची व्यवस्था चालू झालेली आहे. का आज सकाळी त्यांचा नाश्ता चहा हे सगळी व्यवस्था झाली. आता जेवण त्यांना व्यवस्थितपणे द्यायला सांगितलेलं आहे. जनावरांच्या चाऱ्याची सुद्धा उद्यापासून सगळे जनावरं या कुरुंदवाड आणि ह्या सगळ्या परिसरातली जनावरं ही आपण पार्वती सूतगिरणीवर आपण त्या ठिकाणी स्थलांतरित करतोय. त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था उद्या सकाळपासून त्यांनासुद्धा चाऱ्याची व्यवस्था आपण करायला सांगितलेली आहे. एकंदरीत परिस्थिती ही नियंत्रणाखाली आहे आणि जवळपास काल संध्याकाळपासून आज जवळपास धरण क्षेत्रामध्ये थोडा पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि बाहेरसुद्धा धरण क्षेत्राच्या बाहेरसुद्धा पाण्याचा जोर कमी झालेला आहे. त्यामुळे बऱ्यापैकी आटोक्यात हा सगळा पाणी ह्या महापुराचं पाणी हे बी असे आहे. बघू पण आपण एकंदरीत सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कुठलीही जीवितहानी होणार नाही, पशूची हानी होणार नाही याची खबरदारी प्रशासन म्हणून चांगल्या पद्धतीनं घेण्याचा प्रयत्न करतात. आज कलेक्टरसुद्धा ह्या ठिकाणी भेट देतील आणि एकंदरीत परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. प्रत्येक गोष्टीला सामोरं जायला आपली प्रशासन सज्ज आहे. आपण लोकांनीसुद्धा पाण्यामध्ये न जाता, कारण आपल्या तालुक्यामध्ये गेल्या वर्षी जी काठीवाटला जी घटना घडली तशी घटना परत घडू नये यासाठी कोणीही पाण्यामध्ये जायचं धाडस करू नये. प्रशासनाला सहकार्य करावं ही आपल्याला विनंती आहे.